नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवाजी विधी महाविद्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष पतसंस्थेचे चेअरमन सतीश कांबळे हे होते, तर उद्घाटक आधार मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी माजलगाव आधारचे चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल हे होते. याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट NV पिंपळगावकर, MG कठाळे व पतसंस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दरम्यान विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचाही यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पतसंस्थेच्या वार्षिक अहवालासंदर्भात चर्चा करून मार्गदर्शन केलं. प्रथम सत्रात ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांनी शिक्षक, सभासद, कर्मचारी यांच्यासाठी तब्बल 2 तासाची आर्थिक साक्षरता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ जोडपे यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन सतीश कांबळे यांनी केले. अहवालाचे वाचन संस्थेचे सचिव सविता रोडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय सुनीलजी सौंदरमल साहेब, आधार मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी माजलगाव यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभली. या ठिकाणी सभासदांना, ठेवीदारांना या ठिकाणी आर्थिक साक्षरतेविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या ठिकाणी बहुसंख्य अशी सभासदांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे आणि सर्व सभासद या ठिकाणी पतसंस्थेच्या कामावर खुश आहेत. काय ठराव वगैरे हिताचे सभासदासाठी विमा काढणे, सभासदाच्या अनेक काही अडचणी असतील तर त्या जाणून घेणे, या बाबतीतले ठराव या ठिकाणी संबंधित. आर्थिक तर अभियान पतसंस्थेच्या वतीने हे चालूच राहणार.